मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आमरण उपोषणाचा इशारा. जालना शहरातील MIDC चौक ते भवानीनगर रस्त्याची झालेली दुरावस्था महानगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन महानगरपालिका प्रशासनानं दिलं होतं. मात्र ते आश्वासन पूर्ण न केल्याने परिसरातील नागरिक आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार आहेत. जालना शहरातील MIDC चौक ते भवानीनगर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील व्यावसायिक शेख मुजीब यांच्यासह 200 महिलांनी महानगरपालिका कार्यालयाकडे केली होती. यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी 8 दिवसात काम करण्याचं आश्वासन 29 ऑगस्ट रोजी उपस्थित नागरिकांना दिले. मात्र या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे आज शेख मुजीब यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त, कदीम पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर पासून टाउन हॉल इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही महानगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे आमरण उपोषणाचा. काय प्रकरण आहे आणि कधीपासून उपोषण करणार आहात? सर, मेरा नाम मुजीब शेख है. हमारा ट्रांसपोर्ट व्यवसाय है, जैसा कि भवानी नगर के इधर वर्धमान नगर में हमने 2 महीने से जो है तो CEO से और अभियंता से बार बार मिले और हमको सिर्फ आश्वासन मिले. 29/8 को हम जब मिले उनसे महानगर पालिका में CEO सर से, तो उन्होंने हमारे को अभियंता को बुला के हमारे को मिला और उन्होंने पब्लिक को भी आश्वासन दिए थे कि 8 दिन के अंदर वंडर कंस्ट्रक्शन को हम ब्लैक लिस्ट करेंगे और एक नोटिस भी दिए थे जल्दी काम चालू करो. तो ना काम चालू हुआ, ना उनको ब्लैक लिस्ट किए और ना हमारे को कोई रिस्पॉन्स है. और हमारी बहुत सारी परेशानी है वहाँ से आने जाने की, और रास्ता एक ही है जैसे कि आपने भी देखे. और हमारा अगर काम चालू नहीं हुआ तो हम जो है तो 16 तारीख के शाम से टाउन हॉल पे जितने वहाँ पे 29/8 को आए थे उससे ज़्यादा तादाद में आमरण उपोषण को बैठे.